श्री स्वामी समर्थ. नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण संकष्टी चतुर्थी का करावी याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. संकष्टी चतुर्थी या शब्दातच अर्थ आहे संकट निवारण. गणपती बाप्पा आपलं संकट निवारण करतात. गणपतींची कृपा आपल्यावर राहते. त्यांच्या कृपेने आपल्याकडे सुख समृद्धी येते. आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि ज्यांना संतान सुख नाही आहे त्यांना संतान सुख प्राप्त होतं. त्यासाठी संकष्टी चतुर्थी करावी. संकट निवारण नावाप्रमाणेच ही चतुर्थी आयुष्यातील सर्व प्रकारची संकटे दूर करणारी संकटनाशक मानली जाते. त्याचप्रमाणे गणपतीची कृपा राहते. या दिवशी गणेश पूजन केल्याने बाप्पा प्रसन्न होऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढतात. सुख समृद्धी येते. आरोग्य, संपत्ती आणि वैयक्तिक आयुष्यात सुख शांती मिळवण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी आहे. इच्छित फल जसे की विवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी बाप्पाची विशेष पूजा केली जाते. त्याचप्रमाणे स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संतान सुखासाठी संकष्टी चतुर्थी करतात. आता आपण संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याची पद्धत बघूया. सकाळी गणेश पूजन आणि उपवासाचा संकल्प करावा. दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर उपवास सोडावा. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणे आणि बाप्पाला दुर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते. थोडक्यात आयुष्यातील अडचणींचा नाश करून सुखद जीवनासाठी गणपतीची आराधना म्हणून संकष्टी चतुर्थी केली जाते. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.